महान्यूज7मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि आता बघूया दिवसभरातील महाराष्ट्रातील तळागाळातील राजकीय, सामाजिक आणि आपराधिक बातम्यांचा सविस्तरपणे आढावा। पण तत्पूर्वी बघूयात मुख्य हेडलाईन्स। गोंदियाच्या जयस्तंभ चौक येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे आंदोलन। मनसे गोंदिया जिल्ह्यामधील 4ही विधानसभा लढणार, आनंद हिंबळवार यांचे वक्तव्य आले समोर। आणि आता सुरुवात करूया बातमीपत्राला। माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये पेन ड्राईव्ह वार पेटलेला आहे। हा वाद विकोपाला गेला असून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं नागपूरमध्ये अनिल देशमुख यांचा वसुली बुद्धी असा उल्लेख करत बॅनर लावण्यात आले होते। या बॅनरच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे गोंदिया शहरातील जयस्तंभ चौक येथे निषेध नोंदवण्यात आलाय। तर यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळण्यात आलाय। तर आमच्या नेत्यांवर अशा पद्धतीने जर कोणी ताशेरे ओढले तर त्यांनाही त्याच भाषेत उत्तर देऊ असेही कार्यकर्ते म्हणाले। तर बॅनरवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा तडीपार असा उल्लेख राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातर्फे करण्यात आला होता। ये जो अनिल देशमुख साहब के विरोध में और उनकी छवि को धूमिल करने हेतु जो नागपुर में भारतीय जनता युवा मोर्चा द्वारा जो फ्लैक्स लगाकर उनकी छवि को धूमिल करने का जो प्रयास किया गया, उसके विरोध में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरदचंद्र पवार द्वारा आज विरोध प्रदर्शन किया गया। और आपको बताना चाहते हैं कि जिस पक्ष के खुद के राष्ट्रीय नेता, जिसको जो पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष रह चुके हैं, वो खुद जो तड़ीपार है, और ऐसी पार्टी के युवा मोर्चा अगर राष्ट्रवादी के एक अच्छे नेता के ऊपर ऐसी उंगलियां उठाएगा तो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कभी भी ये सहन करने वाला नहीं है। और हमेशा भाजपा की जो नीतियां हैं उनके खिलाफ उनका जवाब ईट का जवाब पत्थर से देगा, ऐसा मेरा आपको कहना है। मुदखेड तालुक्यामधील काँग्रेस पक्षाच्या वतीनं मुदखेड तहसीलवरती रूमने मोर्चा काढण्यात आला असून या मोर्चामध्ये हजारो शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवलाय। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती व नवीन कर्ज तसेच शेतकऱ्यांना दिवसा 3 फेस लाईन आणि वन्यजीव प्राण्यांकडून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान यासाठी उपाययोजना तसेच हे मतदारसंघ माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा असून या मतदारसंघामध्ये प्रत्येक रस्त्याची दुरवस्था झाली आहे, ती सुधारण्यात यावी यासाठी हा मोर्चा काढण्यात आला असल्याची माहिती युवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील गाडे यांनी दिली आहे। गोंदिया जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद हिंबळवार हे गोंदिया जिल्ह्यात विधानसभेच्या संबंधाने आढावा घेण्यासाठी आले असता गोंदिया जिल्ह्यातील विधानसभेच्या 4ही जागा या मनसेद्वारा लढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। राज ठाकरे यांनी गुप्तपणे कोणत्याही कार्यकर्त्याला आणि नेत्याला न सांगता येथील विधानसभेनुसार सर्वेक्षण केलं आणि त्या सर्वेक्षणामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये अनेक समस्या आहेत आणि राजकीय पक्षांनी आजपर्यंत सत्ता गाजवली पण कोणत्याही राजकीय पक्षांनी गोंदिया जिल्ह्याचा विकास केला नाही। अदानी सोडून कोणताही मोठा प्रकल्प गोंदिया जिल्ह्यात आला नाही। शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नांसाठी एक नवीन राज ठाकरे सारखे नेतृत्व पुढे यावं अशी जनमानसाची भावना असल्यामुळे गोंदिया विधानसभेची 4ही जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढणार असल्याचे त्यांनी सांगितलंय। आणि मराठवाडा विभागात दौरा संपल्यानंतर विदर्भातला दौरा राहील आणि त्यावेळेस गोंदियात येण्याचे सुद्धा राज ठाकरे यांचं नियोजन असल्याचं त्यांनी सांगितलंय। हो, आम्ही 4ही लढणार आहे। आम्ही खरं म्हणजे 1 महिन्यापूर्वी पत्रकारांना न कळवता किंवा पदाधिकाऱ्यांचा कुठल्याही महाराष्ट्र गृहमंत्री कुठल्याही कार्यकर्त्यांना न सांगता राजसाहेबांनी सांगितलं होतं, तुम्ही गावागावात फिरा, लोकभावना पहिले समजून घ्या। त्याच्यानुसार आम्ही सर्वे केलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्हाला जो विश्वास मिळाला, कारण इथे गोंदिया सारख्या समृद्ध जिल्ह्यात खूप समस्या आहे, बेरोजगारी प्रचंड प्रमाणात आहे। आश्चर्याची गोष्ट आहे की एवढ्याच समृद्ध गोंदियामध्ये बेरोजगारीचं इतकं मोठं प्रमाण आणि कुठलीही इंडस्ट्री इथे आली नाही, फक्त अडाणीची आहे, त्यातही त्यांनी स्थानिक लोकांना रोजगार दिलेला नाही आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, त्यांच्या धान्याला भाव नाही, शेजारच्या राज्यामध्ये MP मध्ये चांगला भाव आहे आणि महाराष्ट्रातच अशी का वागणूक शेतकऱ्यांना, हा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे। कामगाराचे प्रश्न आहे, त्यांची अशी भावना झालेली आहे की प्रत्येक पक्ष आम्ही इथे प्रत्येक पक्षाची सत्ता बघितली आहे, आम्हाला कोणीही आत्तापर्यंत न्याय दिलेला नाही। आता त्यांना आशा फक्त राजसाहेब ठाकरेंविषयीच आहे। त्यांचं म्हणणं आहे राजसाहेबांनी या गोंदियाचंच नाही तर महाराष्ट्राचं नेतृत्व करायचं आणि त्या माध्यमातून आम्ही तुमचे लोकप्रतिनिधी निवडून देऊ। जर राजसाहेब या महाराष्ट्राचं नेतृत्व करत असेल तर गोंदियाचाच नाही महाराष्ट्राचा विकास होईल आणि एक नवीन पर्वताला इथे सुरुवात होईल, महाराष्ट्राचा नवीन पर्वत सुरू।
गोंदिया जिल्ह्यात 4 विधानसभा आहे, ते आपण 4 विधानसभा लढणार. हो, 4 विधानसभा लढणार. आणि हे आम्ही असं म्हणून नाही, विचारपूर्वक म्हणतोय, कारण आमचा सर्वे झालेला आहे. लोकांची भावना आहे, त्यांना बदल पाहिजे आहे. कारण कसं आहे, सगळे लोकांच्याकडे गेले, ते सगळे पक्ष बघितले, त्यांना न्याय मिळाला नाही. त्यांच्या समस्या जुन्या आहेत, त्या अजूनही तशाच आहे, त्याच आहे. त्यांना राजसाहेबांवर कुठेतरी आस्था आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियातून, प्रिंट मीडियातून ते राजसाहेबाबद्दल नेहमी ऐकत असतात, राजसाहेबांची भाषणं ऐकत असतात. त्या माध्यमातून त्याला कुठेतरी राजसाहेबांविषयी आशा आहे की हे एक आहे नेतृत्व महाराष्ट्राचं, का हे महाराष्ट्राच्या समस्या सोडू शकतील, शेतकऱ्याला न्याय देऊ शकेल, कामगारांना न्याय देऊ शकेल. या राज्यातलीच नव्हे, गोंदियातलीच नव्हे तर राज्यातली बेरोजगारी दूर करण्यास फार मोठं पाऊल उचलेल. आणि त्याच्यामुळे राजसाहेबांवर त्यांचा प्रचंड विश्वास आहे आणि त्यांना एक वेळा राजसाहेबांची सत्ता अनुभवायची आहे. राजसाहेबचा दौरा केव्हा आहे? राजसाहेबांचा लवकरच दौरा होणार आहे. ऑलरेडी साहेब दौऱ्यावर निघालेले आहेत. सध्या ते मराठवाड्यात आहे, त्याच्यानंतर विदर्भात येणार आहे. तारीख जरी निश्चित नाही झाली तर थोड्याच दिवसात इथे ते येणार आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांची इमारत 50 वर्ष जुनी असलेल्या इमारतीच्या गॅलरीचा भाग मध्यरात्री कोसळलाय. सततचा पाऊस सुरू असल्याने इमारतीची पुढची गॅलरी मध्यरात्री कोसळली. ही घटना दुपारी झाली असता मोठ्या प्रमाणावर दुखापत झाली, कारण या इमारतीच्या जवळून ये जा करणाऱ्यांची संख्या व इमारतीच्या समोर महादेव मंदिर असल्यानं भाविक दर्शनासाठी येत असतात. तसेच अरुणभाई गुजराती यांना भेटण्यासाठी येणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर असल्यानं ही घटना रात्री घडल्यानं कुठलीही दुखापत झालेली नाही, परंतु इमारतीचा मोठं नुकसान झालंय. थोडी दुःखद घटना झाली. माझा मालकीचं आणि रहिवास असलेलं घर नंबर 881 गुजराती गल्ली चोपडा, एक रात्री 12:30 वाजता त्या इमारतीचा काही भाग पडला आणि काही भाग आता असा पडाऊ झालेला आहे. ते सर्वच पाडावं लागेल असं मला दिसतं. पण दुःखात देखील थोडा आनंद असा आहे की कुठलीही जीवितहानी झाली नाही. ही घटना रात्री 12:30ला झाली, म्हणजे 5 तारीख संपल्यानंतर 6 तारखेच्या अगोदरला. नाहीतर परवा हे कुठं झालं असतं तर संत सावत्याची फार मोठा यात्रा माझ्या घरावरनं गेली. काल श्रावणी सोमवार होता, महिलांची तर फारच त्या ठिकाणी गर्दी होती. पण ही मध्यरात्रीनंतर झाल्यामुळे मग मी म्हणतो देवाचीच दया झाली, कुठली जीवितहानी झाली नाही. कुठल्या प्रकारच्या, अगदी कुत्रं असेल, मांजर असेल, कोणाला काही झालं नाही. तो दुःखातला आनंद आहे. आता आहे त्या परिस्थितीमध्ये त्याचा विमा असल्यामुळे त्याचं सर्वे वगैरे झाल्यानंतर समोरचा रस्ता जो होता संबंध आपल्याला दिसतो, मलबा वगैरे, आम्ही तो उचलून घेऊ. आणि झालेली घटना आम्ही मुख्याधिकारी चोपडा नगर परिषद, तहसीलदार चोपडा, त्यानंतर आपले पोलीस निरीक्षक साहेब यांना ही माहिती आम्ही पाठवून दिलेली. ते त्यांचे काय असेल त्या प्रोसिजरप्रमाणे ते करतील. हे जी घटना आहे ती रात्र झालं, त्यामुळे काही झालं नाही. दिवसा जर झाली असती तर बरंच दुःख झाली असती तर मला तोंडही दाखवता आलं नसतं कोणाला. तर तसं म्हणजे अजूनही बघा तुम्ही, ते इमारत अशी सक्षम वाटते. म्हणजे आता हा शेजारचा हॉल असं सक्षम वाटतो. तर ते कशा पद्धतीने काय झालं असेल, मला वाटतं पावसामुळे कदाचित टेरेसवर जर पाणी साचलं असेल तर ते कदाचित होऊ शकतं. पण दुःखद घटना आहे ही वस्तुस्थिती. राज्य सरकार व शिक्षण विभाग शिक्षण क्षेत्रातील धोरणात्मक प्रश्नांवर कुठल्याही प्रकारे ठोस पाऊल उचलत नसल्यानं आजपासून संपूर्ण राज्यभर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ तसेच सर्वपक्षीय विविध संघटनांच्या वतीनं राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात वर देखील शिक्षक संघटनांनी जोरदार निदर्शने केली. शालेय शिक्षण विभागाकडे शासन स्तरावर राज्यातील शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यासाठी शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ तसेच शिक्षक आमदारांनी वेळोवेळी विधान परिषदेतील सभागृहात प्रश्न मांडले, परंतु या धोरणात्मक प्रश्नांकडे शिक्षण विभाग व सरकारने दुर्लक्ष केले. शिक्षकांच्या जुन्या पेन्शन योजनेसह विविध 15 मागण्यांसाठी राज्यभर शिक्षक संघटना यांच्या वतीनं आंदोलन केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून आज धुळे जिल्ह्यातील शिक्षक व मुख्याध्यापक संघटना यांनी धुळे जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करीत प्रलंबित मागण्या त्वरित पूर्ण कराव्या, अन्यथा शाळा बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. 19 जुलै 2024 रोजी पुण्याला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाची राज्यस्तरीय आमची कार्यकारिणी सभा झाली आणि त्या सभेमध्ये ठरल्याप्रमाणे
6 ऑगस्ट 2024 रोजी राज्यभर सर्व शाळा बंद करायच्या, महामोर्चा काढायचा, आंदोलनं करायची, धरणे धरायची, निवेदनं द्यायची. आणि हा जो विषय याच्यामध्ये प्रमुख फक्त 15 मागण्या आहेत आणि याच्यासाठी संपूर्ण राज्यभर खाजगी शिक्षण संस्था चालक संघटना असेल, मुख्याध्यापक संघटना असेल, सर्व पक्षीय माध्यमिक शिक्षक संघटना असेल, त्याच्यामध्ये TDF असेल, शिक्षक परिषद असेल, भाजप प्रणित असेल, राष्ट्रवादी प्रणित असेल, स्वाभिमानी असेल आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी संघटना अशा जवळपास राज्यभराच्या 42 संघटना याच्यामध्ये आज एकत्र येऊन आणि संपूर्ण राज्यभर जिल्हा स्तरावर हे कार्यक्रम सुरू आहेत. काही ठिकाणी महामोर्चे आहेत, काही ठिकाणी धरणं आहेत, काही ठिकाणी आंदोलन आहेत, काही ठिकाणी निवेदन आहेत. आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये आज संपूर्ण या सर्व ज्या संघटना आहेत, शैक्षणिक संस्था चालकांची, मुख्याध्यापकांची, शिक्षकांची, शिक्षक कर्मचाऱ्यांची, ज्युनियर कॉलेज, कनिष्ठ महाविद्यालयीन, टप्पा अनुदानित आणि सर्वच ज्या काही संघटना आहेत याच्यामध्ये पहिली जी मागणी आहे याच्यामध्ये 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त ज्या विनाअनुदानित औषधा विनाअनुदानित ज्या काही या शाळा होत्या याच्यासाठी जे शिक्षक कर्मचारी होते त्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे. दुसरा अत्यंत महत्त्वाचा विषय की 15 मार्च 2024ला जो काही शासनाने संच मान्यतेचा एक शासन निर्णय काढलेला आहे याच्यामध्ये विद्यार्थी संख्येची अट खूप मोठी केलेली आहे आणि खूप शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी अतिरिक्त होणार आहे. याच्यामध्ये दुरुस्ती झालीच पाहिजे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसील अंतर्गत येत असलेल्या पिपरिया पेठ ते रामटेक गड मंदिरापर्यंत बांधण्यात येत असलेल्या रोपवे बाबत स्थानिक नागरिक व नेत्यांनी केलेल्या विरोधानंतर आता स्थानिक सरपंच, उपसरपंच यांनी या रोपवेला विरोध केला असून सरपंचांनाही प्रशासकीय दबावाला सामोरे जावे लागत असल्याची माहिती महान्यूज 7 चॅनलला प्राप्त झाली आहे. रामटेक तालुक्यातील सोनेघाट ग्रामपंचायत अंतर्गत पिपरिया पेठेतील सर्वे क्रमांक 137, 33 आणि 39 मधून रोपवे बांधण्यात येणार असून त्यात सोनेघाट ग्रामपंचायतीचे सरपंच किरण टेकाम व उपसरपंच आम्रपाली भिवगडे यांनी रोपवे बांधण्यासाठी NOC दिली नाही म्हणून प्रशासकीय दबाव निर्माण करून ग्रामपंचायत अंतर्गत जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेले 35 लाख रुपयांचे काम आशिष जयस्वाल यांनी बंद पाडल्याचा आरोप सरपंच उपसरपंच यांनी केला असून ग्रामपंचायतीने NOC देऊनही जलजीवन मिशनचे काम सुरू झाले नाही. पिपरिया पेठ ते रामटेक गड मंदिरापर्यंत बांधण्यात येत असलेल्या रोपवेमुळे अनेक नागरिकांचे घरे, दुकाने, वनक्षेत्र बाधित होणार असल्याची माहिती यावेळी माध्यमांशी बोलताना देण्यात आली आहे. महान्यूज 7 करिता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर. रोपेच्या संदर्भात जे आम्हाला NOC मागितली होती आम्ही त्याच्यामध्ये नाकार केलेलं होतं. यासाठी नाकार केलं होतं का त्यामध्ये जसं पिपरिया पेठ आणि कवडकला जे घर आहेत साईडला आणि वरतून जे झाडं वगैरे आहे ते तोडण्यात येईल म्हणून यासाठी आम्ही नाकारले होते NOC द्यायला. परंतु आमच्या NOC न देण्याच्या कारणमध्ये यांनी आमचे जे जलजीवन मिशनचे काम चालू होते त्यांनी प्रशासकीय दबाव टाकून आमच्यावर ते कामं थांबवण्यात आणले. आम्ही NOC दिल्यानंतर आमची जे जलजीवन मिशनची 35 लाखाची जे स्कीम आहे तरी हे चालू झालेले नाही. आणि वरतून कसं आहे का जे आमचे जे पिपरिया पेठ आणि कवडकचे जे नागरिक जे बसलेले आहे यांना असे बेघर नाही झाल्या पाहिजे. महाराष्ट्र बातमीपत्रात वेळ झाली सध्या इथेच थांबण्याची. आपण बघत रहा महान्यूज 7 मधील पुढील महत्त्वाच्या बातम्या. नमस्कार. क्या आपके हार्ट में ब्लॉकेजेस हैं पर बाईपास सर्जरी से डर लग रहा है? डोंट वरी, मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर लेकर आए हैं आपके लिए US FDA अप्रूव्ड EECP ट्रीटमेंट जिससे 80 से 90% हार्ट ब्लॉकेजेस को क्लियर किया जाता है और बाईपास एवं एंजियोप्लास्टी जैसी सर्जरी को टाला जा सकता है. अधिक जानकारी के लिए आज ही विजिट करें मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर, उत्कर्ष उमंग अपार्टमेंट नियर माउंट कैरमल स्कूल, अजनी स्क्वायर, नागपुर.